अखेर 2 दिवसांची रिहर्सल करून झाल्यानंतर आज आहे शोचा दिवस आणि शो कुठे आहे तर ठाणे गडकरी रंगायतण. तर जाऊया ठाण्याला आणि आजचा प्रवास सुरू करूया. ट्रेन, मेट्रो, मेट्रो आणि परत ट्रेन. तर हा प्रवास काय संपेना, पण ठीक आहे, जाऊया आणि थोडासा नाश्ता करूया बिकॉज लवकरचा कॉल टाईम होता. सो मी घेतलेला आहे पोहा आणि ही माझी फ्रेंड डोसा खात होती. बाय द टाइम सगळे येईपर्यंत थोडा नाश्ता करूया. पोहा आणि चहा. लेट्स हॅव सम टी अँड पोहा. सो मध्ये रिहर्सल झाली होती आणि आता मी टी ब्रेक घेतला होता. सो परत रिहर्सल सुरू होईलच. सो चला चहा पिऊया आणि पुढे करूया. रिहर्सल झाल्यानंतर आता आहे लंच ब्रेक. लंचमध्ये हा आमचं असं जेवण होतं, आमच्यासाठी हे जेवण होतं. छान होतं जेवण, मस्त. चला तर लंच करूया आणि फटाफट शोसाठी रेडी होऊया. आणि मी येस रेडी झालेली आहे. सो हा पारंपरिक लोककलेचा शो होता म्हणून आमचे अटायर आणि आमचे कॉस्ट्युम्स असे होते. सो सगळ्या जणी खूप सुंदर दिसत होत्या आणि हा असा आमचा लुक होता. बाय द वे शो खूप मस्त झालेला आहे. फुल ऑन हाऊसफुल होता शो, हाऊसफुल पब्लिक होता आणि मी खूप थकलेली आहे. ही आली त्यांची असिस्टंट, आता मला ही उठवणार आहे कारण तिचं काहीतरी खरंच काम होतं आणि मी धीट उठलीच नाहीये. पण ठीक आहे, चला उठूया आणि घरी जाऊया. पॅकअप झालेला आहे आणि भूक लागलेली होती म्हणून मी कोल्ड कॉफी आणि बरंच काय काय खाल्लं होतं. तर ही आहे तलावपाळी आणि खाऊ गली. सो लेट्स बॅक टू द होम गाईज. फायनली शो डे झाला आहे आणि खूप मस्त शो झाला. आता घरी जाऊया आणि बघूया माझं युग काय करतं. येस, फ्रेंडचा प्रवास करून मी आता घरी पोहोचलेली आहे आणि मी जेवली, आंघोळ केली, फ्रेशनअप झाली आणि बघते तर रूममध्ये काय, तर बघा युगने पसारा करून ठेवलेला आहे. ऑफकोर्स छोटा आहे तो थोडा, म्हणून मग हा पसारा. इट्स अ पार्ट ऑफ द लाईफ. आता मला हा सगळा पसारा उचलायचा आहे आणि झोपायचा आहे. माझे डोळे एकदम असे झाले, मला असंच खूप झोप येते कारण खूप हेक्टिक स्केड्यूल होतं शो आणि ते सगळी तयारी आणि हे मला बरं अर्ध्या गोष्टी शूट करता नाही आल्या बिकॉज अलाउड नसतं कधी कधी, किंवा मेकअप रूममध्ये आणि बॅगेमध्ये फोन होता आणि खूप घाई 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 बिकॉज क्विक चेंज होतं आणि खूप खूप कमी टाइम होता मला सगळ्या गोष्टींसाठी. काल मला मेकअप आणि हेअर सुद्धा शूट करता नाही आलं बिकॉज फोन तिकडे होता, मेकअप रूम माझा वेगळा होता. सो त्या सगळ्या गोष्टी मला शूट करता नाही आल्या. सो जे काही मला शूट करता आलं ते मी सॉरी शूट केलेला आहे. बघा हा व्लॉग, शोचा व्लॉग, बाकी तर रिहर्सलचा तुम्ही बघितलं. आणि असंच खूप सारं प्रेम देत राहा. डान्सिंग ममाचे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा, कमेंट करा आणि आवडल्यास लाईक सुद्धा करा. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय, लव्स ऑफ लव्ह, कीप वॉचिंग डान्सिंग ममाज मिनी व्लॉग. बाय.